मित्रांनो, आज गुड फ्रायडे होता. गुड फ्रायडे आम्ही सावंतवाडीत हा कार्यक्रम आमच्या मिलाग्रीस चर्चमध्ये केला होता. सांगायचं म्हटलं, मी कतारमध्ये असताना बरेच लोक मला गुड फ्रायडे म्हणून, हॅपी गुड फ्रायडे म्हणून विश करायचे. म्हणजे अख्रिस्ती लोकांना असं वाटायचं गुड फ्रायडे म्हटल्यावर आपलं फीस्ट नाही तर सण असतो, पण गुड फ्रायडे म्हटल्यावर आपला दुःखद दिन आहे. खरं सांगायचं म्हटल्यावर त्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळवलं होतं, हे पहा. आणि तो स्वतःहून एक प्रकाश होतो आपल्या जीवनात, अख्ख्या संसाराला. तो स्वतः क्रूसावर मरून, हे बघा इथे हा प्रोग्राम करतो आम्ही, इथे जो कार्यक्रम असतो ना, क्रूसावर खिळायल्यानंतर त्याला खाली उतरतो. एक प्रथा आहे आमची, ती आम्ही करतो गुड फ्रायडे दिवशी. येशू ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान देऊन दुसऱ्यांना सुटका दिली आणि तो संसाराचा एक प्रकाश झालेला आहे. आम्हाला खालतं जीवन जगण्यासाठी येशू ख्रिस्ताने शिकवलं. हे पहा, आमचे सर्व सावंतवाडीचे सर्व प्रतिनिधी तुम्ही पाहू शकतात. हा गुड्डू बघा इथे. अशीच गुड फ्रायडेची खूप गर्दी होती, बरेच लोक आले होते. किमान 2000 लोक आमचे ख्रिस्ती लोक होते. हे पहा, हे त्याचे डोक्यावर घातलेले मुकुट आणि खिळे. आणि त्यानंतर ही प्रथा केली जाते. फादर नंतर धुपात त्यांना धुपवतो. शेवटी त्यानंतर सर्वजण त्याचं दर्शन घेतात आणि जातात. मोठी गर्दी होती मित्रांनो सावंतवाडीत हा गुड फ्रायडेचा असा हा कार्यक्रम. आणि ही माझी आई, ती पण आली होती. माझी आई आता सध्या 83 वर्षाची आहे, तरी पण आजच्या दिवशी आली. 2 वर्ष नाही आली होती मध्ये. आता ह्या वर्षी तिला देवाने ओढून आणली आणि तिने पण ह्या कार्यक्रमात तिने सहभागी झाली. त्यानंतर आईला हा कार्यक्रम झाल्यानंतर मी घेऊन गेलो कॉकटेल खायला. आई बऱ्याच दिवसांनी माझी सावंतवाडीला आली होती, म्हणून तिला हा आनंद मी दाखवला. असा तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांना असाच आनंद तुमच्यासोबत त्यांना वेळ द्या, तर तुमचा पण हा गुड फ्रायडे असं मानला जाणार. इन ॲडव्हान्स मी तुम्हाला सर्वांना हॅपी ईस्टर म्हणतो. तुमच्या आईवडिलांना गुड फ्रायडे दाखवा. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा आणि मला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.